नमस्कार मंडळी. तर सर्वांना आज होती होळी, तर माझ्याकडून सर्वांना तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी म्हटलं की कसं पुरणाचंच नैवेद्य असतं. त्यासाठी मी पटकन इथे पुरण करून घेतलं आणि मी पोळ्यात करायला घेतल्या. तर पहिले नैवेद्याची पोळी करणार होते आणि त्यानंतर तिकडून आल्यावर पूजेवरून आल्यावर मी बाकीच्या पोळ्या करणार होतं. तर मी पटकन खीर करून घेतली, भात आमटी करून घेतली, सगळं काही आवरलं आणि नैवेद्याची पोळी पहिले केली आणि मग खूप थकल्यासारखं झालं. पुरणाचा स्वयंपाक खूप चिकट असतो, तर पटकन आवरून घेतलं आणि मी खूप थकले होते. तर मग रेडी होण्यासाठी गेले, तर पटकन अशी साडी घालून घेतली आणि पटपट आवरलं. त्यानंतर मग मी बघा अशी प्रकारे तयार झाले आणि मी ताट तयार केलं पूजेचं, कारण खाली जायचं होतं होळीच्या पूजेला. तर चाललो मग होळीच्या पूजेला. त्यानंतर राजवीरची पण पटपट तयारी केली. त्याला तो खूप कालपासून म्हणतोय कधी जायचं कधी जायचं. तर मग आम्ही खाली आलो होतो. बघा आता राजवीर कसा पुढं पळतो, त्याला खूप हौस होती होळीची. तर बसला इथं होळी लागून गेली होती, पेटली होती होळी. त्यानंतर मी पटकन अशी पूजा करून घेतली. होळीमध्ये सगळे अशी निगेटिव्हिटी जळून जावो, सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो असं म्हणतात. तर मी पटकन अशी पूजा केली. त्यानंतर आमचा राजवीर तर बिलकुल नाही घाबरला, डायरेक्ट होळीजवळच बसून घेतलं होतं त्याने खाली बसून घेतलं, बिलकुल नाही घाबरला तो जाळायला कशाला. आणि पटपट आम्ही दोघींनी पण, माझी मैत्रीण होती सोबत, पूजा करून घेतली. तर बघू शकता तुम्ही, बघा घाबरतो का कसा बसला आहे. त्यानंतर मग तिथल्या आंटीने आम्हाला कलर लावला, आम्ही कलर पण थोडा थोडा खेळलो, राजवीरने पण कलर खेळला आणि आम्हाला पण थोडा थोडा कलर लावला. सगळ्यांनी अशी पद्धत आहे. तर चला मग अशी होती आमची होळी. खूप मज्जा आली खूप. आणि अशी होळी दरवर्षी असं वाटतं सगळ्यांना आणि आम्ही खूप छान मज्जा केली. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय सगळ्यांना.